नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 7 ते 9. अध्याय 7वा. गोकर्ण महिमा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाला, मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कोणाला वर मिळाला. अनेक तीर्थ असताना श्रीपाद श्री वल्लभ गोकर्ण क्षेत्री का गेले आणि या गोकर्ण महाबळेश्वरांची पूर्वी कोणी आराधना केली, त्याविषयी एखादी पुराणकथा असेल तर ते मला सांगा. नामधारकाच्या या प्रश्नावर प्रसन्न होऊन सिद्ध योगी उत्तरले, ज्यावर गुरूंचे प्रेम असते त्याला तीर्थ महात्म्य ऐकण्याची इच्छा होते. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. एकाग्र चित्ताने ऐक. पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रासह नावाचा एक राजा होता. तो राजा सकल शास्त्र पारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या अरण्यात वाघ, सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तिथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघाताने तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, तू जर माझा सक्का भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे. असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रांसह राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तेथील अधिकाऱ्यांशी गोडगोड बोलून व त्यांना आपली पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले व सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला. त्याला लवकरच तशी संधीही मिळाली. एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वशिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीन आलेल्या त्या आचार्याचे रूप घेतलेल्या दैत्याकडे होते. त्याला ही मोठी सुवर्णसंधी होती. त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिसळले. वशिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले. पत्री वाढण्यात आली आणि त्या मायवी दैत्याने वशिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले. वशिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्यांनी ओळखले. ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, राजा, तुझा धिक्कार असो. तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमांस खाऊ घालतोस आणि या तुझ्या पापकर्माबद्दल तुला 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा मी तुला शाप देतो. ही शापवाणी ऐकतात मित्रांसह राजा भयंकर संतपला, कारण त्याला यातले काही माहीत नव्हते. आपले काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला. मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वशिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला माहितीही नव्हती. हे कपट कारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता मला शाप दिलात. या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो. असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले. तेव्हा त्याच्या पत्नीने मदयंतीने त्याला रोखले आणि ती म्हणाली, नाथ, तुम्ही हे काय करीत आहात? स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे पाप करू नका. आता जे घडेल ते घडेल. आता त्यांचे पाय धरून उशाप मागा. यातच तुमचे भले आहे. मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला आणि मग हातातील शापदक कुठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर जमीन नापीक झाली असती आणि म्हणून त्याने ते शापदक आपल्या पायावर टाकले. त्यामुळे राजाचे नाव कल्माशपात असे झाले. मदयंतीच्या वशिष्ठांच्या पाया पडून म्हणाली, ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा. त्यांना उशाप द्या. यामुळे शांत झालेले वशिष्ठ राजाला म्हणाले, राजा, हा शाप तू 12 वर्ष भोगशील. त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील. असा उशाप देऊन वशिष्ठ निघून गेले. वशिष्ठांच्या शापाने मित्रांसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. त्यांची भूक कधी संपत नसे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करीत म्हणाली, कृपा करून माझ्या पतीला सोडा. त्याला मारू नका. मला विधवा करू नकोस.
अरे तू राक्षस नाहीस, शापित आहेस. अरे तू अयोध्येचा राजा आहेस. माझ्या पतीला जीवनदान दे, असे तिने अनेक वेळा विनवले. आणि मग त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले. राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली आणि ती सती गेली. जाताना तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, दुरात्म्या, तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस, या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. होता होता 12 वर्षे संपली. वशिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले आणि तो आपल्या घरी गेला. सर्वांना खूप आनंद झाला. परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बेचैन झाला. तो मोठ्या काळजीत पडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचं कारण विचारले तेव्हा राजाने सगळी हकीकत तिला सांगितली. ती ऐकून राणीला मोठा धक्काच बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही, अशा विचाराने ती अतिशय दुःखी झाली. राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केले, अन्नदान केले, पण पापशालन होईना. ब्रह्महत्या राजाची पाठ सोडेना आणि त्यामुळे राजा अधिकाधिकच बेचैन व अस्वस्थ होऊ लागला. अखेर राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला. तेथे त्याला गौतम ऋषी भेटले. राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, मुनिवर्य, हे सगळे असे आहे. आता मला मनशांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईल असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर कृपा करा. या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्यांना समजावीत म्हणाले, राजा, घाबरू नकोस, कसली चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश करतात. तेथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत त्याप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्यावर संपूर्ण पापक्षय होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेल्या मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जाताच पापमुक्त होतो आणि या क्षेत्रात जतक पादी केल्याने लक्षपटीत फळ मिळते. या क्षेत्राचे महत्त्व इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने ते तप केले आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची श्री गणेशाने या क्षेत्री स्थापना केली. सर्गादी महात्मे व साध्यादी मुनिगण येथे बसून भगवान शिवांची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मे सुद्धा येथे सदाशिवांची उपासना करतात. या ब्रह्मांडात गोकर्णसम दुसरे क्षेत्र नाही. राजा या तीर्थात सर्व देवदेवतांचे स्थान आहे. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, कार्तिकेय व गणेश यांचे वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. आता तेथील पाषाण लिंगांची खूण सांगतो. सत्ययुगात हे शिवलिंग श्वेत पाषाणांचे, त्रेतायुगात तांबूस, द्वापारयुगात पीतवर्ण आणि कलियुगात कृष्णवर्णांचे असते. गोकर्ण महाबळेश्वरांचा अधोभाग खूप खोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रह्महत्यादी सर्व पापांचे भस्म करते. तिथे शुभ दिवस अर्चना करणारी वरती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवांची पूजा करतो, ब्रह्मपदाला जातो. रविवार, सोमवार, बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्र स्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होम हवन अनंत फळ देणारे होते. शिवरात्रीला शिवलिंग, बिल्वपत्र याचा सुयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्ण क्षेत्री हे श्रेष्ठ महात्मा असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. अशा या क्षेत्री शिवरात्री, उपवास, जागरण, भगवान सदाशिवाजवळ निवास सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय.
अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले असता त्यांनी विचारले, ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? किंवा आपण प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा. राजेने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले, राजा ऐक, या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो. 4 वर्णातील अनेक लोक येथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो. दुपारची वेळ होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेले एक मरणसन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती. तिच्या सर्वांगाला क्षती पडली होती. त्यात कृमी पडलेले होते. जखमातून रक्त व पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यातच तिला क्षय झाला होता. शरीरावर धड वस्त्र नव्हते आणि ती विधवा होती. तिने केशोपन केले होते. तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. तहान भुकेने ती कासावीस झालेली होती. तिला धड चालताही येत नव्हते. क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती आणि अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली. थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला आणि त्यावेळी आम्हाला एक प्रसंग दिसला. अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले आणि त्यातून 4 शिवदूत उतरले आणि ते अत्यंत तेजस्वी बलवान होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेला होता. त्यांची शरीर कांती चंद्रासारखी होती. आणि अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले, आपण येथे कशासाठी आला आहात? ते म्हणाले, आम्ही या चांडाळीस नेण्यासाठी आलो आहे. ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. आम्ही त्यांना विचारले, अहो, या महापापी चांडाळीला शिवलोकाला कसे काय नेता? कुत्राला कुणी सिंहासनावर बसवतात का? या चांडाळीने पूर्वजन्मी अनेक पापकर्मे केले आहेत. हिने कधी कोणाला दयामाया दाखवली नाही. हिने आयुष्यात कधीही जप तप केले नाही. कधीही शिवस्मरण पूजन केले नाही. अशा हिला शिवलोकात कसे काय नेता? असे त्यांनी विचारले असता शिवदूत म्हणाले, गौतमा, या चांडाळीची पूर्वकथा सांगतो, ती ऐक. ही चांडाळी पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचं नाव सौदामिनी होते. ती दिसाव्यास अत्यंत सुंदर होती आणि तिचे लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पतीच मिळाला. त्यामुळे तिच्या आईवडिलांना मोठी काळजी वाटू लागली. शेवटी ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले, पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले. अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी घरी परत आणले. ती दिसावेस सुंदर होती. तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. तिला वैधव्य आले होते आणि त्यामुळे तिची कामवासना कधी पूर्ण होणार? ती तिला स्वस्थ बसू देना. परपुरुषाला पाहून तिचं मन चलबिचल होऊ लागले. ती लपून छपून जार कर्म करू लागली आणि मग व्हायचे तेच झाले. तिचा व्याभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले आणि मग आईवडिलांनीही तिचा त्याग केला. तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झाले. ती सगळी लाजलज्जा सोडून उघडेपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला आणि ती त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळेमा फसला. कामवासनेने स्त्रीचा अधपात होतो. हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो. ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषय वासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात. ते अगदी खरे आहे. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला आणि आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली. एकदा मद्यपान करून बेधुंद झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले आणि त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले. स्वतःही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिथे वासरू नव्हते आणि त्याऐवजी बकरा होता. तिने घरात जाऊन पाहिले ते शिंकोळ्यात वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली आणि मग तिने एक खड्डा खणून त्या वासराचे मुंडके व हाडे कातडी पुरून टाकले व वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत रडण्याचं नाटक करू लागले. तिने आपल्या पतीलाही तीच थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूताने तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीत जन्माला आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी तिचा काही दिवस कसाबसा सांभाळ केला. तिला शिळे उष्टी अन्न खाऊ घातले. काही दिवसांनी तिला महारोग झाला. आईवडिलांचा आधार तुटला. नातेवाईकांनी तिला फार झिटकारले. आता ती भीक मागून फिरू लागली.
अन्न नाही, वस्त्र नाही, अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली आणि तिला अनेक रोगही चढले. अनेक दुःख भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामांचा घोष करीत जात होते. लोक नाचत होते, गात होते, शिवनामाची गर्जना करीत जात होते आणि ती सांडाळणीही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत जात होती. दिसेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते. सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा, धर्म करा असे दीनपणे म्हणत होती, पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्य कृत्य केले नव्हते आणि त्यामुळे जिवंतपणे अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता आणि त्या चांडणीला कोणीही काहीही देत नव्हते. त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले. ते खाण्याची वस्तू नव्हे तर हे लक्षात येतात तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले आणि नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम घोषाचे श्रवण व अजाणतेपणे एक बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळणीची शतजन्माची पातके जुळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले आहे. इतके कथन करून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या अमृत शरीरावर अमृत सिंचन केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला आणि मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकात घेऊन गेले. त्या चांडाळणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवांचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे पर्वकाळी स्नान करून शिवांची पूजा कर. शिवरात्रीला उपास करून बिल्वपत्राने भगवान शिवांची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापातून मुक्त होशील व शिवलोकी जाशील. गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला. इतके सांगून शुद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे आणि म्हणून श्रीपाद श्री वल्लभ तेथे राहतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय 7वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेय परमवस्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8वा. ब्राह्मण स्त्रीला वरदान. शनी प्रदोष व्रत महात्म्य. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, आपण मला गोकर्ण महात्म्य सांगितले. श्री गुरु श्रीपाद तेथे किती दिवस राहिले, त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची मला खूप इच्छा आहे. त्याविषयी मला सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे. नामधारकाने अशी विनंती केली असता आनंदित झालेले शुद्धमुनी म्हणाले, आता तू लक्षपूर्वक ऐक. श्री गुरु श्रीपाद यती गोकर्ण क्षेत्री 3 वर्ष गुप्तपणे राहिले. त्यानंतर ते श्रीशैल पर्वतावर गेले. लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी तेथे ते 4 महिने राहिले. त्यानंतर ते कृष्णा गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरुपुरास गेले. कुरुपूर हे महाक्षेत्र आहे. त्यांचे महात्म्य फार मोठे आहे. जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्व सुखाची प्राप्त होतात. त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात. श्रीपाद यती तेथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊन लागले. तेथे श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली आणि त्या सर्व लीला सांगू लागले. तर कथा सविस्तर फार होईल, पण त्यातील काही महत्त्वाच्या लीला मी तुम्हाला सांगतो आणि त्या तू एकाग्र चित्ताने ऐक. त्या करवीरपूर क्षेत्रात वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका होते. अत्यंत सात्विक धर्मपरायण होती, परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते. तिला पुत्र होत असत पण ते जगत नसत. तिने अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे अनेक वर्षाच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला, परंतु दुर्दैवाने तो मतिबुद्धीचा झाला. त्याला कशातही गती नव्हती. त्याची मुंज करण्यात आली, पण त्याला काही उपयोग झाला नाही. त्या ब्राह्मणाने त्या मुलाला अनेक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याला शिक्षा केली, पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती.
वडिलांना मोठी चिंता वाटू लागली. त्याने अनेक नवस सायस केले, पण त्याला काहीही फायदा झाला नाही. वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाईट वाटत असे. ती त्यांना म्हणे, तुम्ही त्याला विनाकारण मारू नका. तो मंदबुद्धीचा आहे, त्याला तो काय करणार? आपले हे पूर्वकर्म आहे, दुसरे काय? निदान आपला पुत्र जिवंत आहे यातच समाधान माना. काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला. त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली. भीक मागून जगण्याची वेळ झाली आणि मुलगा मोठा झाला. लग्नाचे वय झाले, पण त्याला मुलगी कोण देणार? लोक त्यांची निंदा करीत म्हणू लागले, तुझा पिता मोठा विद्वान, वेदज्ञानी आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू मंदबुद्धी पुत्र. तुझा जन्म फुकट गेला. भीक मागताना लाज कशी वाटत नाही? त्यापेक्षा गंगे जीव का देत नाहीस? ही जननिंदा ऐकून त्या पुत्रांना अत्यंत दुःख होत असे. तो मुलगा आईला म्हणाला, मला ही जननिंदा सहन होत नाही, त्यापेक्षा जीव दिलेला बरा. त्याच्या आईलाही जीवन नकोशे झाले आणि मग ती आपल्या मुलाला बरोबर घेऊन अगदी खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली. त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी श्रीपाद यती तिथे स्नान करीत होते. त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले. त्या मुलाची आई म्हणाली, या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे. आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला सद्गती मिळावी असा आपण आशीर्वाद द्यावा. तुम्ही आत्महत्या का करीत आहात असे श्रीपादांनी विचारले असता तिने सर्व हकीकत सांगितली. शेवटी म्हणाली, यतीवरा, आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्य पूजनीय पुत्र मला प्राप्त व्हावा. तेव्हा श्रीपाद यतींनी तिला शिवांची आराधना करण्याचा उपदेश केला. ते म्हणाले, पूर्वी एकदा एका गवळणीने शिवव्रताचे आचरण केले. त्यामुळे त्यांच्या कुळामध्ये श्रीकृष्णांचा अवतार झाला असे सांगून त्यांनी तिला शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले. आणि मग त्यांनी उज्जैनी नगरीतील एका प्राचीन कथाही सांगितली. श्रीपाद यती म्हणाले, ही कथा आहे उज्जैनी नगरीतील. एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली. त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता. मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता. तो भगवान शंकरांची उपासना करीत असे. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत तेजस्वी मणी दिला. त्या मण्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. इतकेच नव्हे तर पाषाणाचेही सोने होत असे. तो मणी म्हणजे चिंतामणीच होता. जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने प्राप्त होत असे. असा तो मणी मणिभद्र गळ्यात धारण करीत असे. इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेन ही तो मणी गळ्यात धारण करीत असे. तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटत असे. अनेक राजांनी तो मणी विकतही मागितला, पण इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला. त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता. इंद्रसेन तो मणी बऱ्या बोलाने देत नाही हे पाहून इतर राजे लोकांनी युद्ध करून तो मणी हिरावून घेण्याची धमकी दिली. पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानले नाही आणि मग इतर राजांनी सैन्यांसह उज्जैनीवर स्वारी केली व नगराला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती. संध्याकाळी तो निश्चित मनाने भगवान शंकरांची पूजा करण्यास बसला. मोठ्या थाटात त्याची पूजा चालू होती. राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगांची अगदी शांत चित्ताने पूजा करीत होता. त्याचवेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपण ही अशीच पूजा करू या असे म्हणून गवळ्यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग, मंदिर, खांब, पाने, फुले, बिल्लपत्रे इत्यादी सगळे काही दगडाचेच कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली. काही वेळाने गवळणी परत गेल्या. थोड्या वेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या. परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही. तो पूजा करण्यात गढून गेला होता. डोळे मिटून शिवध्यान करीत होता.
त्याची आई परत आली. ती आपल्या मुलाला रागारागाने घराकडे ओढवत निघू लागली, पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना. तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली. त्यामुळे तो मुलगा रडू लागला आणि गडागडा लोळू लागला. तेथील दगडावर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला. अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला. त्या मुलाची भोळीभाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तेथे प्रकट झाले आणि त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले आणि मग त्या मुलाला प्रेमाने जागे करून वर मागण्यास सांगितले. मुलाने डोळे उघडून समोर पाहिले. तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मितहास्य करीत उभे होते. भोवती भव्य रत्नखचित शिवमंदिर सूर्य तेजाप्रमाणे चमकत होती. ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणावर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला, भगवंत, माझ्या आईवर रागावू नका. तिने आपली प्रदोषपूजा मोडून टाकली. तिला क्षमा करा. त्या मुलाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिक प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईवर मुळीच रागवणार नाही. तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल व तुझ्या आईला लालन पालन करण्याचे भाग्य लाभेल. तुझ्या वंशाची भरभराटी होईल. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले. मात्र ते रत्नखचित मंदिर जसेच्या तसे राहिले. त्या मंदिराचा कोटी सूर्यसम दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता. ज्या राजाने नगराला वेढा घातला होता ते दिव्य प्रकाश पाहून चकित झाले. त्यांच्या मनातील राग द्वेष भावना नाहीशा झाल्या आणि ते शिवदर्शनासाठी नगरात आले. इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे, त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून ते इंद्रसेनाला भेटावयास गेले. इंद्रसेनाने त्या सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि मग राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्यानंतर राजा इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित शिवमंदिर पाहण्यासाठी गेला. त्याच वेळी त्या गवळ्याचे घरही रत्नखचित झाले होते आणि ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. राजाने त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सगळी हकीकत सांगितली आणि ती ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या आणि मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले. प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजनाचे हे फळ आहे हे राजाला समजले आणि त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलगा आपल्या घरी गेला आणि तो आईला म्हणाला, आई, तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकरांनी वरदान दिले आहे. प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस, त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला आहे. ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तू सुद्धा प्रदोषपूजा कर. तुला माझ्यासारखा पुत्र होईल. तू कसलीही चिंता करू नकोस. मनात शंकाही बाळगू नकोस. हे असे बोलणं श्रीपादाने त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले आणि मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतिबंध मुलाला जवळ बोलावून त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी त्यांच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला आणि ती श्रीपादांना म्हणाली, आज मला रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर भेटला. पुढील जन्मी मला तुमच्या सारखा पुत्र होईल असा वर मला दिला आहे. त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले. तिच्या पुत्रांचाही पुढे विवाह झाला. त्यालाही पुत्र पौत्रादी सर्व काही प्राप्त झाले. नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु असे कृपावंत दयावंत आहे. ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील ब्राह्मण स्त्रीला वरदान शनी प्रदोष व्रत महात्म्ये नावाचा अध्याय 8 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9 रजक वर प्रधान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी श्री गुरु चरित्र महात्म्य सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन विचारले. महाराज, श्रीपाद येथे कुरुपुरात असताना पुढे झाले ती कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धमुनींनी श्री गुरुचरित्र सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपाद येथे कुरुपुरात असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे. श्रीपाद येथे नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपाद येतींना नमस्कार करीत असे. श्रीपाद येतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी त्या धोब्याचे नित्य नमन घडत असे. एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ नित्याप्रमाणे स्नान संध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे.
आता तू सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपाद वल्लभ असे म्हणाले असता त्या धोबेने आपल्या धोतराच्या पदराला शगुनगाठ मारली आणि तो म्हणाला, श्री गुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्यांनी श्रीपाद येतींची अनन्य भावाने सेवा सुरू केली. तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करीत असे. मठातील सगळी कामे तो अगदी मनापासून श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे. त्यांचा हा नित्यक्रम कित्येक दिवस चाललेला होता. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता. त्या राजस्त्रिया नटून थटून राजेश्वऱ्या जलविहार करीत होत्या. त्यांच्या नौका शृंगारलेल्या होत्या. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती घोडे होते. दासदासी होते. हे सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असे ऐश्वर्य भोगले नाही. माझे जीवन पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे हे ऐश्वर्य, हा किती सुखात आहे. याची पुण्याई केवढी असेल कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल. त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले असणार. मला मात्र जन्मभर काडीमात्र सुख नाही. हे माझे जीवन एखाद्या पशुप्रमाणेच आहे. त्या धोबेच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे तू कशाचे चिंतन करीत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलाच नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते, पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला. त्यावर श्रीपाद येती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिय शमन करावीत, नाहीतर मन निर्मळ होऊ शकत नाही. या वासना जन्मजन्मी ठाऊक बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादी वासना शमवण्यासाठी तू म्लेच्छ कुळात जन्म घे व राजाचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू विदुर नगरात जन्म घेशील त्यावेळी मी तिथे येईल. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईल. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या राजकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला या जन्मी राजभोग घ्यायचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतारवय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठरते. ठीक आहे असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला आणि नंतर लवकरच रजकाला मृत्यू झाला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, त्या कथा मी नंतर सांगेल. शुद्धमुनी म्हणाले, नामधारका श्रीपाद श्री वल्लभ कुरोपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिकच वाढले. ते कुरोपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्री वल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्याने अश्विन वद्य द्वादशी माघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्मदेहाने त्याच ठिकाणी आहेत आणि ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत, परंतु जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरोपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रजक वरप्रधान नावाचा अध्याय 9वा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.